नुकताच साखरपुडा झालेला एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार होता, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं. धक्कादायक घटना समोर आली आहे. होणाऱ्या बायकोनेच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला चक्क प्रियकराच्या मदतीने खोल दरीत ढकलून दिल्याची घटना आता समोर आली आहे. जिच्या सोबत सुखी संसाराची स्वप्न बघितली तिनेच त्याचा घात केला. लोहगडावरील हे मृत्यू प्रकरण. आता या मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण आता लागलं आहे. आपण आपण एका धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. नुकताच एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचा एका मुलीसोबत साखरपुडा झाला होता आणि तो या नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्न बंधनामध्ये अडकणार होता, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं. होणाऱ्या बायकोने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याला चक्क खोल दरीत ढकलून दिल्याची घटना आता पोलीस तपासात समोर आली आहे. सुरुवातीला काय वाटलं होतं की नाही, हा नैसर्गिक मृत्यू आहे, आपली होणारी बायको आपल्या होणाऱ्या नवऱ्याला का मारेल असं सर्वांना वाटलं होतं. पण पोलीस तपासण्यामध्ये असं आलं की होणाऱ्या बायकोनेच नवऱ्याचा घात केलाय. विशेष म्हणजे तिच्या मित्रांचाही या घटनेमध्ये हात आहे. पुणे चिंचवडमधील नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल असं मुलाचं नाव आहे. दोन्ही कुटुंबातून जल्लोष विवाहाची तयारी जोरात चालू होती. कोटी लाखो कोटी रुपयाचा खर्च या लग्नात खर्च होणार होता. अलिशान गाड्या, मोठ्या हॉटेल बुक केलं होतं. पण अचानक धक्कादायक असा प्रकार घडला की मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. समोर आल्यानंतर होणाऱ्या वधूचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. त्या वधूचे लग्न ठरल्यानंतर सुद्धा प्रेम संबंध सुरूच होते असा धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे. होणाऱ्या वधूने आपल्या नवऱ्याला फिरायला जायचं म्हणून एका गडावर नेले आणि गडावरून प्रियकराच्या मदतीने व त्यांच्या मित्राच्या मदतीने संधी साधून एका खोल दरीत ढकलून दिले. घटनेनंतर पोलिसांनी सगळी चौकशी केली. या चौकशी दरम्यान होणारी पत्नी आणि त्यांचे मित्र यांना आता अटक केली आहे. घटना केवळ एका कुटुंबासाठी नव्हे तर अख्खा समाजासाठी धक्कादायक आहे. तर कोणतंही नातं हे विश्वासावर असतं. जर त्या मुलीला त्या मुलासोबत लग्न करायचं नसतं तर त्या मुलीने सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगायचं असतं. त्या मुलाचा जीव घ्यायचा नसता, शांततेपूर्वक मार्ग काढायचा असता. आता कोणत्याही समस्याला चक्क उत्तर आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर सगळं कारण स्पष्ट होईल.